प्रस्ताव सादर करतो, मुख्यालयाला सादर करतो, मुख्यालयाला सर्व गोष्टींची स्क्रुटिनी होतं आणि स्क्रुटिनी होऊन तो प्लॉट अलॉट होतो. ह्या गोष्टीची पॉवर आमच्या LAC ला आहे, लँड अलॉटमेंट कमिटी, जे आमच्या वरिष्ठ स्तरावर स्थापन मंत्र्यांनाच कशी प्रायोरिटी दिली जाते हा बाकी काही तर प्रश्न नाही पडत. सर आप बोल रहे फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट का उसी में प्रायोरिटी है, तो क्या फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट है क्या? ये फॉरेन इन्व्हेस्टमेंट आहे. तुम्ही आणखीन एक बोलताना अर्धवट बोलता ते पूर्ण करा की तुम्ही त्यांना जो प्लॉट दिला होता त्याचा टाइम बॉन्ड संपला असं तुम्ही म्हणताय. त्याच्यामध्ये तुम्ही आता बोलताना असं सांगितलं की त्यावर त्या टाइम बॉन्ड मध्ये जे काही स्ट्रक्चर उभा करायचं होतं ते केलं नाही असं तुम्ही आता म्हणताय. तर MIDC आता ह्याच्यावरती काय निर्णय घेतला तो नियम सांगा. कधी त्यांना प्लॉट अलाउड झालाय, कधीपर्यंत करणं गरजेचं होतं आणि त्यांनी का केलं हे आता MIDC 2023 रोजी त्यांना आपण अलॉट केला होता प्लॉट. तिथून 3 वर्षात त्यांनी 2 वर्षामध्ये प्रायोरिटीमध्ये आपण देतो, त्याच्यामध्ये 2 वर्षामध्ये त्यांनी तो प्लॉट डेव्हलप करणं अपेक्षित होतं. त्या व्यतिरिक्तही आपली पॉलिसी आहे की कुठल्याही रिझन आता N नंबर्स ऑफ रिझन असू शकतात उद्योजकांकडे, फायनान्शियल प्रॉब्लेम, मेडिकल प्रॉब्लेम, त्यांना जो काही रिझन देऊन त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही ह्या 2 वर्षात डेव्हलप करू शकलो नाही, तर त्याच्यातही आपली पॉलिसी आहे की आपण एक्सटेन्शन देतो. तर आता ती फाईल एक्सटेन्शनला मुंबईला गेलेली आहे. त्यांना जर एक्सटेन्शन मिळालं 6 महिने 1 वर्ष जे काही डॉक्युमेंट येईल त्या एक्सटेन्शन त्या डेव्हलपमेंट अतिरिक्त डेव्हलपमेंट पिरियडमध्ये त्यांना तो प्लॉट डेव्हलप करणं गरजेचं आहे. नाही केल्यास मग तो प्लॉट रेझ्युम बॅक होतो आणि मग इतर उद्योजकांना तो वाटत. रिझ्यूम करायचा कालावधी किती दिवसाचा? सर त्याला मला वाटतं किती आहे त्याला काय त्यांनी जर ट्रान्झॅक्शन करून दिला असेल तर त्याला आपण 2 वर्षाची मुदतवाढ देऊ शकतो. 2 वर्षाचा कालावधी संपल्यानंतर किती दिवसात तुम्हाला ऍप्लिकेशन करावं जर लागतं? त्यांनी केलं काही आहे डेव्हलप केलेलं नसेल पुढल्या 2 वर्षात सुद्धा तर मग 3ऱ्या वर्षी आम्ही तो करतो. सर अभी ऐसा डिपार्ट सोडून आता डेव्हलपमेंट पिरियड पुढचे 2 त्याचा वर्ष. सर ऐसा डिपार्टमेंट के ऊपर अभी माजी खासदार की तरफ से आरोप आया कि कुछ डॉक्यूमेंट फाड़फोड़ किए जा रहे हैं. क्या आपके कोई अधिकारी किसी से कहीं कोई मिले हुए हैं? आप नहीं सर, MIDC में तो ऐसा होता है. ऐसा ना हो कि उनकी जो है तो बेगुनाह. हमें उस पे वो देखेंगे. अगर आपके नजर में ऐसा कुछ आया होगा तो आप प्लीज हमें बताइए, तो हम उस पर भी कुछ करेंगे. हमारे वरिष्ठ कार्यालय में जो है वो करेंगे. अच्छा, आपने एक्सपीरियंस सर्टिफिकेट वगैरह मंगवाया था क्या उनके त्या साथ? जागेवरती ट्रक थांबायला जागा द्या, हा जो प्लॉट दिलेला आहे त्याची अलॉटमेंट रद्द करा, नंतर ऑप्शन बरोबर त्या गोष्टी त्यांनी मांडल्या. त्याचं तुम्ही पुढे काय करणार आहात? हा सर, आता कसं आहे आमच्या पॉलिसीनुसार तर आम्हाला त्यांना एक्सटेन्शन द्यावं लागेल, कारण आमची पॉलिसीच आहे. त्याचा डेव्हलपमेंट पिरियड संपला. आता सरांनी जे प्रश्न उपस्थित केले त्या अनुषंगाने आम्ही एक प्रस्ताव बनवू आणि वरिष्ठ स्तरावर पाठवू आणि बघू सर आता त्याच्यावर काय निर्णय घेतील हे वरिष्ठ स्तरावर वस्तुस्थिती मांडून सगळं नियमानुसार झाले. आता काय नियम नाही, आता सरांची आहे ना किंवा तुम्ही सरांची उगाच मागणी आहे म्हणून ती एक प्रश्न एक विचारतो. एम्प्लॉयमेंट जनरेशनचा विषय त्यांनी फार प्रकर्षाने मांडला. ते पण त्या क्लॉज मध्ये तीच दाखवत होते बुक्स काय कसं. तर ते विचार नाही घेतला का तुम्ही? लोकांनी कशाला ते जॉब दिले? तर ते नाही बघित. ते नियमानुसारच आहे का? आता त्यांच्या प्रोजेक्टला 93 स्किल्ड अनस्किल्ड लेबर लागतात हे त्यांनी नमूद केलेलं आहे. आता याच्यामध्ये आपली काही कॅपिंग नाही आहे की कुठल्या उद्योगाला किती एम्प्लॉयमेंट लागलं पाहिजे, अशी काही कॅपिंग नाही. प्रायोरिटी मध्ये 5 एकड़ जगह आप दे रहे हैं, ऐसे 93 लोगों को वहाँ पर एम्प्लॉयमेंट मिलेंगे. आपका काम है पूछना वहाँ 1000 पर लोकांनी 93 लोक कैसा 93 लोगों को दे रहे हैं? प्रायोरिटीवर दिलं म्हणतात. तर प्रायोरिटी हा मुद्दा तर घ्यायलाच पाहिजे की 93 लोकांसाठी द्यायचं 1000 लोकांना. पहिला असं प्रकार आहे की असं डील घेतलं तो अजून किती झाले काही हाँ, वेरी गुड. 2 वर्ष. वेरी गुड सर, गुड क्वेश्चन. ऐसे कितने प्रकरण झालेले हैं कि आपने 5 एकड़ जगह पर 93 लोगों को एम्प्लॉयमेंट जनरेट करने के लिए दे दिया, एक बात. नंबर 2 कि आपने वो पार्टी से एक्सपीरियंस सर्टिफिकेट मंगवाए थे जबकि आपकी क्लॉज में लिखा है कि आपको एक्सपीरियंस होना जरूरी है. तो कितने लोगों से आपने कहीं से एक्सपीरियंस सर्टिफिकेट मंगवाए थे? आपने कहीं आपके डिपार्टमेंट की ये कमी नहीं है? नहीं सर, जनरली क्या होता है प्रायोरिटी में मतलब हम एक्सपीरियंस नहीं मांगते क्योंकि वो ठीक है सर. न्यूली जो एक्सपेंशन में जो आते हैं उनका तो एक्सपीरियंस रहता है. मेरे फ्रेंड ने अभी पूछा आपसे कि ऐसे कितने प्रकरण को आपने फाइनल किया अभी तक की इसी हाँ, सर इसके लिए मुझे थोड़ा टाइम दीजिए क्योंकि मुझे वो रिकॉर्ड निकालना पड़ेगा. मतलब ऐसा हो सकता है आप कोई भी आ सकता है और कोई भी ऐसा. मुझे आके यहाँ 2 साल हुए, मेरे पहले अगर 2-3 साल पहले कुछ हुआ होगा तो मुझे अगर आप देते हैं कि 5 साल में हुआ या 10 साल में हुआ तो मैं आपको दे दूंगा. एक असं आहे की तुम्ही असं म्हटलं की हे प्लॉट प्रायोरिटीने दिला. प्रायोरिटीला तुम्ही त्याचा नियम सांगितला की विदेशी कंपनी आणि 20 कोटी रुपयांची.
ज्या व्यक्तीला यापूर्वी कधीही इंडस्ट्रीचा एक्सपिरियन्स नाही, त्यांच्या पूर्वीच्या कुठल्याही इंडस्ट्री नाही, अशा व्यक्तीला प्रायोरिटी द्यावी अशी तुम्हाला का वाटतं? मंत्री होते डायरेक्टमध्ये एक्सपिरियन्सची आवश्यकता नसते. फक्त त्यांच्या प्रायोरिटी तुम्ही विदेशातल्या कंपनीला देता, ज्याची 20 कोटी आहे त्याला. ये तो विदेश नहीं है ना. तुम्ही त्यांची तुलना विदेशातल्या कंपन्यांशी केली का? कृष्ण भाऊ विदेशी बोलला. इन्व्हेस्टमेंट हा वेगळा आणि तुम्हाला तुम्ही क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही तुम्ही बघितली म्हणजे मग प्रायोरिटी कुठल्या बेसवर दिली? आता मी- प्रायोरिटीचा काहीतरी बेस असेल ना त्याला. मी समजा एखादी आता इंजिनिअरिंग पासआउट विद्यार्थी आहे आणि मला जर एखादी उद्योग करायचा आहे निवडी, मग मला एमआयडीसी प्लॉटच मिळणार नाही जर तुम्ही किती मागसाल. नाही एक्सपिरियन्स नाही पण आता नाही, नाही, तुम्ही मग सगळ्यांना प्रायोरिटी देणार का? मग तुम्ही सगळ्यांना प्रायोरिटी का देत बोलत आहे. एक्सपिरियन्स जर तुम्ही मागत असाल तर मग निवडी फॉर्मच होणार नाही, नाही. निवडी फॉर्म होणार नाही, पण त्याला प्रायोरिटी कशी का देता? प्रायोरिटीचंही आपली व्याख्या ठरलेली आहे. कशी? 20 कोटी इन्व्हेस्टमेंट किमान 20 कोटी इन्व्हेस्टमेंट ते तयार होते ना ते 25 कोटी इन्व्हेस्टमेंट करायला. म्हणजे काहीतरी असेल ना. 25 कोटी इन्व्हेस्टमेंट करायला ते तयार होते. तुम्हीच म्हणले ना. ज्या इंडस्ट्री पूर्ण भरलेला आहे त्या आधी आम्ही priority बाकीच्या दिलेल्या आहेत. असं काही आमच्या plot इंडिया शिल्लक खलील साहेबांनी असं म्हटलं तुम्हाला की मी जागा घेतली असती, मी सुद्धा इंडस्ट्री सुरू केली असती आणि तिथं तेवढ्याच जागेमध्ये 1000-2000 लोकांना रोजगार देऊ शकलो असतो असं ते म्हणाले. उलट आणखी असं म्हणाले की त्याचा एक 6-7 कोटीला जो प्लॉट दिलेला आहे त्याला 10 कोटी रुपये सुद्धा दिले असते किंवा दुसरीकडून मिळाले असते असं ते म्हणाले. याचं उत्तर काय? याचं साधं उत्तर काय? अरे थांब ना, एवढं उत्तर द्या ना. ते असं म्हणाले, याचं उत्तर द्या. आता कसं आहे, इंडस्ट्रीजच्या हिशोबाने त्यांना लागलेला स्किल्ड अनस्किल्डचं जे लेबर आहे जे काही ते त्यांनी दिलेलं आहे. हे काय एमआयडीसीने दिलेला आकडा नाही, तो त्या उद्योजकांनी दिलेला आकडा आहे. आता त्यांच्या जागी जर तिसरा व्यक्ती जर त्यानं प्रोजेक्ट रिपोर्ट आम्हाला दिला असता मे बी त्यांनी 1000 टाकला असता. तिसरं माणसाला नाही मे बी तुम्ही संधी दिली नाही, परीक्षेलाच बसू दिलं नाही. नाही जर त्याचा प्रश्न तर आम्ही सगळ्यांना मेरिट application तुम्हीच देतो, काढता, सगळ्यांना परीक्षा पाठवतो. तुम्हीच घेता. कुठलाही एखादी ऍप्लिकेशन जर राहिला असेल तर आमच्याकडून त्यांनी तुम्हाला म्हटलंय की कोर्टामध्ये तुम्हाला पार्टी करावं होतं, तुम्हाला करावं होतं. तुम्ही असं वाटतं का तुम्हाला पार्टी करावं का? जलील सर ऐका, आता सगळ्या गोष्टी झालेल्या तुमच्या समोर त्यांनी उत्तर दिलं, तुम्ही ते या सगळ्यावर तुमची टिप्पणी काय आहे? त्यांचं म्हणणं आहे की सगळं लिगल झालं. काय मी पण समजू शकतो की ठीक आहे, प्रायोरिटीने MIDCचा उद्देश काय आहे, MIDC कशासाठी स्थापित करण्यात आली होती की महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट साठी कॉर्पोरेशन तयार करण्यात आलं. आमची इच्छा आहे की प्रामाणिक इंडस्ट्रीने यायला पाहिजे. कृष्णा जाधव साहेब इंजिनियर आहेत, त्यांना इंडस्ट्री करायची असेल तर स्वाभाविक आहे ते जागा मागतील आणि ते करतील. त्यांनी ज्यांना जागा दिलेली आहे त्यांना विचारायला पाहिजे होतं की आपल्या घरामध्ये किती इंजिनियर्स आहेत, आपल्या इंडस्ट्रीचा एक्सपिरियन्स काय आहे, आपण फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट किती आणणार आहे. आणि माझं स्पष्ट हेच आहे की त्याचं ऑप्शन त्यांच्या नियमाप्रमाणे झालं असतं तर बहुतेक MIDCलाही जास्त पैसे मिळाले असते आणि तिथे 93 ऐवजी 150, 200, 500, 1000 एम्प्लॉयमेंट जनरेशन झालं असतं. पण एक गोष्ट या चर्चेतून स्पष्ट झालेली आहे की सगळ्यांना मिळून MIDCचे सगळे अधिकारी मिळून एका मंत्र्याला खुश करण्यासाठी आपले सगळे नियम कसे डावलतात याचा प्रमुख उदाहरण आपण बघितलेलं आहे. माझी अपेक्षा हेच आहे की त्यांनी आता एक प्रस्ताव पाठवावा आणि पाठवण्याच्या अगोदर तुम्ही मीडियाच्या सोबत त्या एरियामध्ये जाऊन MIDCचे 2-3 अधिकारी त्या एरियामध्ये जाऊन सर्वे करा आणि तिथे आपल्या डोळ्याने बघून या की तिथे ट्रक टर्मिनसची किती आवश्यकता आहे. बहुतेक ज्यावेळी त्यांना असं वाटलं की आपल्याला सर्वे करण्याची आवश्यकता नाही आहे म्हणून कोणी गेलं नसेल तर आम्ही गेलेलो आहे, तुम्ही गेलेले आहे आणि आता प्रपोजल तयार करताना त्यांनी पुन्हा तिथे जावं आणि तिथे जाऊन काय परिस्थिती आहे ते बघावं. नाही तर जसं मी म्हटलेलं आहे की आम्ही कोर्टामध्येही जाणार, एन्फोर्समेंट डायरेक्टरेटलाही सांगणार आहे आणि याच्यावर एक लॉजिकल कारण काय आहे की हे सगळे हे मासियाची लिस्ट आहे माझ्याकडे. मासियाचे जितके उद्योग करणारे आहे, एंटरप्रिन्युअर्स जे आहे ते सगळं महाराष्ट्रीयन लोक आहेत. त्यांचं काय आहे, मासिया टेनंट एंटरप्रिन्युअर्स आहेत ते सगळे. ते किरायाच्या भाड्याने आपल्या छोट्या छोट्या उद्योग करत आहेत. त्यांना पत्र दिलेले आहे
आम्ही तुमची जागा विकत घ्यायला तयार आहे, ते त्यांना ना देता त्यांनी हे दिलेले आहे. आज तुम्ही डॉक्युमेंट सांगले होते ते नव्याने काढलेले दिसतात, त्याच्यामध्ये काय काय लोक पोहोचवत, म्हणजे जसं की लिलाव केला नव्हता, वर्तमानपत्र जाहिरात दिली नव्हती, रोजगार निर्मितीचा मुद्दा, हे सगळे मुद्दे तुम्ही सगळे शॉर्ट नाही, काय आहे की त्यांच्या इज ऑफ डुईंग बिझनेसचे जे नियमावली आहे त्या नियमावलीमध्ये नियम नंबर 1 आहे की ऑप्शन प्रोसिजर फॉर अलॉटमेंट ऑफ प्लॉट्स. त्या ऑप्शन प्रोसिजर मध्ये त्यांच्याकडे जागाच नाही आहे शेंद्रामध्ये, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 2-3 प्लॉट्स आहे. तर दुसऱ्या प्लॉट साठी त्यांनी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी ऑप्शन केली होती. मॅडमच्या म्हणण्याप्रमाणे ते एम्युनिटी प्लॉट होता म्हणून ते नाही केलं. तर एम्युनिटी प्लॉट तुम्ही विकलं नाही, एम्युनिटी प्लॉटला जे रिझर्वेशन होतं त्याला डी रिझर्व करून त्याला ओपन प्लॉट केलं आणि मग नियमाप्रमाणे त्याच्याही ऑप्शन करायला पाहिजे होतं. जास्त लोक आले असते, जास्त पैसा मिळाला असता, चांगली इंडस्ट्री आली असती, बहुतेक FDI जे प्रायोरिटीने फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आपल्याला मिळालं असतं. पण हे सगळं जे नियम डावललेले आहे ते फक्त मंत्र्यांच्या बोलण्यावरून, मंत्र्यांच्या आणि सरकारच्या दादागिरीमुळे हे सगळं चाललेलं आहे. Yes, thank you.